नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता सुट्टी संपली, शाळा सुरू होणार आहे बर का आता. आणि छान अभ्यास करायचा आणि आपल्या बुद्धिमत्तेला विकास करायचा बुद्धिमत्तेचा. मुलांनो, आज शनिवार, गोष्टीचा वार. आज माझ्या गोष्टीचं नाव आहे हजरजबाबीपणा. काय? नेहमी हजरजबाबीपणा असावा, पण हजरजबाबीपणा द्यायला बुद्धिमत्ता लागते बर का मुलांनो. आणि शांत चित्त लागतं. बुद्धिमत्ता येण्यासाठी चिडायचं नाही. कुणीही कितीही आपल्याला त्रास दिला तरी शांत राहायचं, म्हणजे आपली बुद्धी वाढते. कारण आपण जर समोरच्याने आपल्याला चिडवलं, आपण चिडलो की आपली बुद्धी मग हे होती, आपल्या भ्रष्ट होती आणि आपण पण भांडायला उठतो, मारामारी करायला उठतो, मग आपली बुद्धिमत्ता कमी होती. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. गोष्टीचं नाव काय आहे? हजरजबाबीपणा. मुलांनो, विवेकानंद होते की नाही, त्यांचं नाव काय होतं? नरेंद्र. पण त्यांना विवेकानंद म्हणायचे की नाही? विवेकानंद लंडनच्या युनिव्हर्सिटीमध्ये वकिलीचं शिक्षण घ्यायला गेले होते बर का. आणि वकिलीचं शिक्षण घ्यायला गेल्यावर विवेकानंद कुठले होते? हिंदुस्थानातले. आणि ते लंडनला गेल्यावर ती गोरी लोक आपल्याला किती त्रास देतात. तिथले पीटर नावाचे प्राध्यापक होते की नाही, त्यांना अजिबात विवेकानंद आवडत नव्हते. ते प्रत्येक वेळी विवेकानंदांचा अपमान करायचे. पण विवेकानंद कधीही रागवले नाही. ते शांत चित्ताने त्या गोष्टीचा विचार करायचे आणि उत्तर द्यायचे बर का. तर पहिल्यांदा ज्या वेळेला विवेकानंद गेले त्यावेळेला ते सगळे म्हणजे दुपारच्या वेळेला सुटलं हे कॉलेज की एकत्र जेवायला बसायचे. प्रोफेसर पण असायचे, म्हणजे एकत्र, म्हणजे प्रत्येक टेबलावर एक एक जण बसायचे. तर विवेकानंदजी गेले आणि प्रोफेसरांच्या समोर जेवायला बसले. तर प्रोफेसरांना विवेकानंद अजिबात आवडत नव्हते. पण प्रोफेसर काय म्हटले की विवेकानंद, डुक्कर आणि पक्षी कधी एकत्र जेवायला बसत नाही. विवेकानंदांना वाईट वाटलं जरा, परंतु त्यांनी हजरजबाबीपणाने उत्तर दिलं, ठीक आहे सर, मी उडून जातो. म्हणजे कोण राहिलं खाली? डुक्कर आणि पक्षी जर एकत्र जेवायला बसत नाहीत तर विवेकानंद म्हटले, मी उडून जातो. आणि ते उठले आणि दुसऱ्या टेबलावर जेवायला बसले. सगळी मुलं हसायला लागली. सगळी मुलं हसायला लागल्यावर प्रोफेसरांना खूप राग आला. म्हणे, ह्या विवेकानंदांचा एकदा तरी मी अपमान करणारच आहे, असं त्यांनी डोक्यात ठाम ठरवलं बर का. आणि मग दुसऱ्या दिवशी ते जेव्हा शाळेत गेले तेव्हा ते शिकवता शिकवता त्यांनी विवेकानंदांना प्रश्न केला, विवेकानंद, तुम्हाला जर रस्त्याने जाताना 2 बॅगा सापडल्या आणि एका बॅगेमध्ये ज्ञान आणि दुसऱ्या बॅगेमध्ये धन सापडलं, तर तुम्ही काय घ्याल? तर विवेकानंदजींनी विचार केला आणि ते म्हटले, मी धन घेईल. मी धन घेईल म्हटल्यानंतर प्रोफेसरांना इतकं हसायला आलं, इतकं हसायला आलं. तर ते म्हटले, तू जर इथे शिकायला आलेला आहेस तर मी तुझ्या जागेवर असतो तर मी ज्ञान घेतलं असतं, ज्ञानाची बॅग घेतली असती. मग ते विवेकानंदजी शांतपणे उत्तर दिलं की सर, ज्याच्याकडे जे नाही तेच तो माणूस घेतो. माझ्याकडे धन नाही म्हणून मी धनाची बॅग घेणार. म्हणजे काय? प्रोफेसरांकडे ज्ञान नाही. त्यांना खूप राग आला की आपल्याला ज्ञान नाही म्हणतो, आपणच त्याला शिकवतो, म्हणून त्यांना खूप राग आला. इतके लाल झालेले ते वर्गाच्या बाहेर निघून गेले. कारण मुलांच्या समोर राग व्यक्त करायचा नसतो. ते बाहेर गेले आणि त्यांना खूप खूप राग आला. मग काय झालं, कालांतराने परीक्षा झाली. परीक्षा झाल्यानंतर आता राग कसे व्यक्त करायचा विवेकानंदांवर, म्हणून प्रोफेसरांनी काय केलं, सगळ्या मुलांना उत्तरपत्रिका दिल्या बर का. म्हणजे उत्तर दिलेले सगळे प्रश्न दिले आणि मग त्यांना उत्तरपत्रिका देऊन टाकल्या. आणि विवेकानंदांना प्रश्न उत्तर हे दिलंच नाही, मार्क दिले नाहीत. फक्त त्याच्या प्रगती पुस्तकावर इडियट असं लिहिलं. इडियट लिहिल्यानंतर विवेकानंदांनी घेतलं प्रगती पुस्तक. सगळेजण प्रगती पुस्तकावर बघत होते, आपल्याला किती मार्क, किती मार्क. पण विवेकानंदांच्या ह्याच्यावर इडियट लिहिलं होतं. त्यांना खूप वाईट वाटलं. पण ते शांत चित्ताने आणि बुद्धिमत्तेने विचार करत होते बर का. आणि ते गेले प्रोफेसरांकडं आणि प्रोफेसरांना म्हटले, सर, तुम्ही तर माझ्या प्रगती पत्रकावर सही केली पण मला मार्कच दिले नाही. म्हणजे सही म्हणजे काय? इडियट कोण झालं?
सही करणारे की नाही. मग इलेक्ट लिहिलं म्हणून ते म्हटले की मला तर तुम्ही सही केलेलंच पत्रक दिले, पण मार्क तर दिलेच नाही. मग त्यांनी ते पत्रक घेतलं पत्रक आणि उद्या ये म्हटले. आणि मग त्यांना खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं की इतका हुशार मुलगा आहे हा, हा कधीही कशात अडत नाही आणि आपण त्याला मार्क दिले नाही तर आपण असं केलं, म्हणजे आपणच म्हणजे शिक्षक असून आपण असं दुराचार करतो. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांची पत्रिका दिली, त्यात छान मार्क होते, कारण ते खूप हुशार होते विवेकानंद आणि खूप छान मार्क पाडत होते, कारण ते बुद्धिमान आणि शांत चित्ताने होते. मुलांनो, तुम्ही बसताना बुद्धिमत्तेच्या परीक्षेला, स्कॉलरशिपला, किंवा तुम्ही कधी भाषण द्यायला गेले किंवा कधी स्तोत्र म्हणायला पाठांतराला गेले, तर आजूबाजूची मुलं काहीतरी खोडी काढतात आणि चिडवतात आणि मग आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपण ज्या गोष्टीसाठी आलोय, जे ज्ञान घेण्यासाठी आलोय किंवा जे ज्ञान देण्यासाठी आलोय, त्याच्याकडेच लक्ष ठेवायचं. इतर कोणी आपल्याला चिडवतंय किंवा काय करते ह्याच्याकडे लक्ष दिलं की आपल्या बुद्धीवर त्याचा परिणाम होतो. आपण आपल्या बुद्धीवर कशाचाही परिणाम होऊन द्यायचा नाही. आपण नेहमी तल्लख बुद्धीने वागायचं, हजरजबाबीपणाने वागायचं, म्हणजेच आपली प्रगती होते. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.